बाबासाहेब एका खुर्चीमध्ये बसलेले आहेत. त्यांच्या समेत काही मंडळी बसलेली. बाबासाहेब अभिमानानं सांगत होते की आजचा दिवस हा माझ्यासाठी फार योगाचा आहे, कारण संसदेमध्ये ओबीसीचं जे बिल आहे ते पास झालेलं आहे. बाबासाहेब त्यांना सांगत होते की ओबीसीसाठी जी मी तरतूद केलेली आहे ती एकीकडे पास होतीये. 1-1.5 मिनिटाच्या नंतर बाबासाहेब खिन्न झाले आणि शांत बसले. एका कार्यकर्त्याने विचारलं, बाबासाहेब काय एवढा आनंदाचा क्षण? त्यावेळेला बाबासाहेबांचं दुसरं उत्तर होतं, मला एकीकडे आनंद झालाय, माझ्या या देशातल्या ओबीसींना आरक्षण मिळतंय, दुसरीकडे मला दुःख होतंय माझा राजरत्न गेल्याचं. एकाच डोळ्यामध्ये 2 अश्रू, एक आनंद अश्रू आणि दुसरे दुःखाचे अश्रू, हे फक्त आणि फक्त बाबासाहेबच करू शकतात. आपल्यासारख्यांना ते शक्य नाही. ज्या वेळेला राजरत्न गेले त्याच वेळेला ओबीसीचं बिल पास झालं. मी एक सहज उदाहरण म्हणून सांगतो की बाबासाहेब नेमके कोण होते. आपल्याला ते आजपर्यंत कधी कळालंच नाहीये. पहाटेची वेळ आहे, विदर्भातनं एक गाडी मुंबईच्या दिशेने आलेली. त्यावेळेला रेल्वे असायची. त्या रेल्वेमध्ये 8 ते 10 लोक आहेत. हे 8 ते 10 लोक बाबासाहेबांना भेटण्यासाठी मुंबईमध्ये आलेत. राजगृहावर जायचंय. स्टेशनला उतरले. त्यातला एक जण म्हणत होता, अरे आता बाबासाहेब 9-10 ला उठतील, आपण 11 वाजता त्यांना भेटायला जाऊ. दुसरं म्हटलं, नाही आपण आलोय ना तर बाबासाहेबांना त्यांचं घर तरी पाहून येऊ. आणि ही सगळी मंडळी स्टेशन पासून त्या राजगृहाच्या दिशेने निघाली. 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे. पायी मंडळी निघाली. सकाळी तिथं जाऊन पोहोचल्याच्या नंतर काय बघतात तर सगळी माणसं जागी होती. कोण झाडांना पाणी घालतंय, कोण झाड जोड करतंय. आणि मग हे 7-8 जण म्हणतात, अरे आपण आलोय तर बरोबर. एकाला विचारलं, बाबासाहेब कुठं? म्हणे इथंच राहतात. मग दुसऱ्याने विचारलं, कुठून आलात तुम्ही? म्हणे आम्ही विदर्भातनं आलो, आम्हाला बाबासाहेबांना भेटायचंय. बाबासाहेबांना भेटायचंय. तो हसून म्हटला, आता बाबासाहेब किती वाजता उठतो? तो ज्याला विचारलं तो म्हटला, बाबासाहेब झोपतच नाही, तर उठायचा प्रश्नच येतो कुठं. आणि मग ते 7-8 जण आतमध्ये गेले. एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीवर सगळ्यांची नावं लिहिली. ती चिठ्ठी आतमध्ये दिली. 1-2 मिनिटाच्या अंतरानं एक उत्तर आलं की त्यांना सगळ्यांना आतमध्ये पाठवून द्या. हे 5-6 मंडळी उठली तशी आतल्या याच्यात गेली. एक लांब लचक असा टेबल आहे. त्या टेबलावर सगळी पुस्तकं काय असेल ते दप्तर पडलेले. सुटाबुटातले बाबासाहेब सकाळच्या वेळेला त्या सगळ्या मंडळींना बाबासाहेबांना दोन्ही हात जोडले. तेव्हा बाबासाहेबांनी पहिला शब्द उच्चारला, जय शिवराय. आणि मग सगळेजण बसले. त्या 5-6 जणांमधला जो मोठा माणूस आहे त्या मोठ्या माणसाच्या हातात 2 कागद त्यांनी दिले आणि त्यांना सांगितलं की दादा एवढे 2 कागद तुम्ही जरा वाचून पहा, तोपर्यंत मी आपल्या चहा पाण्याची व्यवस्था करतो. आणि म्हणून बाबासाहेब आतल्या खोलीमध्ये गेले. आता चहा येण्यासाठी साधारण 5-6 मिनिट लागले. आणि 5-6 मिनिटाच्या नंतर बाबासाहेब आले, पुन्हा त्या खुर्चीमध्ये बसले. आणि बसल्याच्या नंतर त्यांनी त्या माणसाकडे पाहिलं तर त्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. बाबासाहेब म्हटले, ते त्यांना आदरानं दादा म्हणायचे. दादा म्हणे, माझं काही चुकलं का? तुमच्या डोळ्यात पाणी का? त्या महामानवाचे बोल होते, बाबासाहेब तुम्ही इतके महान आहात, मी तर कशाला आलोय हे अजूनही तुम्ही मला विचारलं नाही. पण मी ज्या कामासाठी आलोय ना ते काम तुम्ही अगोदरच करून ठेवलं. तो होता ओबीसीचा कलम. आणि बाबासाहेबांनी जे कागद दिलेले होते त्याच्यामध्ये ओबीसींची तरतूद होती. आणि तो मोठा माणूस जो होता त्यांचं नाव होतं डॉक्टर पंजाबराव देशमुख, विदर्भातून आलेला माणूस. आणि ते आले होते यासाठी, बाबासाहेब तुम्ही घटना लिहिण्याचं काम करतायत, जर घटना लिहित असताना माझ्या ओबीसी समाजाला जर काय आरक्षण देता येत असेल तर बघा, हे सांगण्यासाठी आले होते. बाबासाहेबांनी ते अगोदरच लिहून ठेवलं होतं. ते बाबासाहेबांनी सगळ्यात पहिलं आरक्षण जर कोणतं घेतलं असेल तर ते माझ्या एसटी बांधवांना घेतलेलं आहे. अजूनही आपण घटनेकडे वळालेलो नाहीये. पहिलं आरक्षण घेतलं ते एसटीसाठी घेतलेलं आहे. शेड्युल ट्राईब, माझ्या देशातला जो दर्याखोऱ्या डोंगरवनात जंगलात राहणारा जो माणूस असेल त्याला पहिलं आरक्षण मिळालं पाहिजे. बाबासाहेबांनी स्वतःच्या जातीला आरक्षण पहिलं घेतलं नाही. दुसऱ्यांदा एससी आणि तिसऱ्यांदा ओबीसीला आरक्षण देणारे हे बाबासाहेब. यानंतर बाबासाहेबांची जी धुरा किंवा बाबासाहेबांचं कार्य जे आम्ही पुढे चालू ठेवलेलं आहे
त्यातलेच एक शिलेदार म्हणजे ॲडव्होकेट संतोष पराड, ज्यांनी हायकोर्टामध्ये आपली वकिली करत असताना बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललेले असे ॲडव्होकेट संतोषजी पराड आपल्याला विनंती करतो की आपण विठ्ठलदादांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी यायचं आहे.